हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते कारला फ्राय। त्याच्यासाठी मी कारली सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, कापली, नंतर मिठाच्या पाण्यात ठेवली आणि आता मी कारलं तळून घेतलंय। आता त्याला आपण हे सगळे मसाले चोळून घेऊया आणि नंतर पिठामध्ये घोळवून तळून घेऊया। गरम मसाला घातला आधीच, धना जिरा पावडर, तिखट तुम्हाला हवं तेवढं घ्या। मी थोडं जास्त घालते कारण कारल्याला तिखट जास्त लागतं। आणि आलं लसूण पेस्ट, यामुळे त्याला चांगली चव येणार आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। हे पहा, आता मी कारल्याला बेसन, कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं तांदूळाचं पीठ चोळून घेतलंय। आता आपण ते तळायला घेऊया। इकडे मी मुद्दाम पसरट पॅन घेतलाय कारण एकमेकांना चिटकाय नको। आपण एक एक सोडून ते कुरकुरीत करून तळून घेऊया। आता इकडे ऑइल गरम झालेलं आहे, तेल गरम झालंय। मी हे कारल्याचे काप सोडते, एकदम पातळ पसरवायचे, एकमेकांना न चिटकता द्यायचे नाही, म्हणजे ते कुरकुरीत होतील। जेवढे बसतील तेवढे थोडा जास्तीचे सोडू नका कारण ते कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं पसरले तर ते कुरकुरीत होतील, नाहीतर ते चिकटून बसतील। आता आपण चांगले कुरकुरीत करून घेऊया। आता मी छोट्या झाऱ्याच्या सहाय्याने त्याला थोडंसं उलटं करून घेते, म्हणजे दोन्ही बाजूनी कुरकुरीत शेकतील। सगळ्यांचे तसेच करून घेते। आता आपण दुसरेही असेच तळून घेऊया। हे पहा, इकडे माझे तळून झालेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेत। दुसरेही आपण असेच तळून घेऊया। तुम्हीही करून बघा, छान लागतात। तयार झालेत आपले कारल्याचे काप, खूप कुरकुरीत आणि छान लागतात। वरण भातासोबत तुम्ही तोंडी लावण म्हणून हे खाऊ शकता। तसंच शुगरवाल्यांनी अवश्य खावा, तुमची शुगर कमी होण्यास मदत होईल। करून बघा। लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।